तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज आहे 3 तारीख आणि सकाळी वाजलेत 6. म्हणजे मी 5 वाजता उठून तयारी झालं, कारण मी जातो म्हणजे गावी जातो आहे पुण्यावरून. त्याचा ट्रॅव्हलिंगचा आपण ब्लॉग होणार आहे. आणि रूममधले सगळीजणं झोपली आहेत, त्याच्यामुळे ती दाखवू शकत नाही तुम्हाला, आता दाखवली असती. आणि मी आता 6:30 वाजता निघेन, कारण इथून 7 वाजता ट्रेन आहे मला जाईल. त्यासाठी तुम्ही बघा पुढे कसा ब्लॉग होतं ते. चला मित्रांनो, मी निघाले रूमवरसून, बघू शकता उजेडला पण आहे. आणि सगळे आता मी ग्राउंडवरसून जातो. ग्राउंडवरती काय ते बांधले माहिती नाही, बांधले नाही आहे. आता मी रेल्वे स्टेशनवरच होतो राहिल्या, तुमका दाखवता यायला स्टेशन कसा. 7ची गाडी आहे माझ्याकडची, जाऊ. चला मी तिकीट काढलं आहे लोणावळ्यात जाऊ. त्यापासून मला लोणावळ्यात जाऊचं लागतं ना. आणि हा बघा, या असा रेल्वे स्टेशन व्हायला, त्या हिसून खाली उतरलेलं. चला ट्रेनची वाट बघतोय. एक ट्रेन खायली तर येईल. चला बघतोय. थांबलो रेल्वे स्टेशन पूर्ण कोण थोडीशी दिसत एक गाडी दिसून. तर मित्रांनो, मी लोणावळ्यात पोचलो आहे. लोकल होती ती, त्यांनी मी लोणावळ्यात आलो. आता इथून 10 वाजता मला कल्याणला जायला ट्रेन आहे. तोपर्यंत लोणावळा स्टेशनला 2 तास काढायचे. गर्दी खूप आहे इकडे. चला काय ते नाश्ता करून घेतो. निवडला घेतला तो खातो आणि बसून खातो आणि भेटतो तुम्हाला निवडा. तुम्ही पण खावा. आपण ह्या गाडीने कल्याणला जाणार. कल्याणला उतरणार. S1 डब्बा आहे. रूल सगळ्यांना सारखं आहे. ह्या गाडीने जाणार. ही गाडी आपली कल्याणला जाऊपर्यंत. आता या गाडीत बसतो आणि तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, मी आता रूमवरती पोचलो आहे. फ्रेशनी झालो आणि बसतो आता जरा वेळ. मी लोणावळा कल्याण बाळाच्या दरम्यान मी पोचलो. तिथून मग लगेच मला लोकल भेटली दिव्याला यायला. लोकल पकडून मी रूमवरती आलो. आता फ्रेशनी झालो. आता थोडा वेळ बसेन, थोडा वेळ निघेन पुढे पोचायला, गावी जायला. आता मी सध्या दिव्यात आहे, बघा तुम्ही. चला आता आपण पुढे बघूया. मी आता नंतर गणपत निघायचं. मित्र, मी आता आमच्या जुन्या रूमवरती आलो, जिथे आम्ही पहिला राहायचो. म्हणजे आमची जुनी रूम आहे की आता रिकन्स्ट्रक्शनला जाते आहे, त्या रूमवरती आलो आहे. ती पण आता तुम्हाला जरा दाखवतो कशी होती. थांबा दाखवतो. म्हणजे आता रिकन्स्ट्रक्शन जाते, दुसरीकडे शिफ्ट झालो, दाखवतो. थांबा. हे एंट्री हॉल आहे, पूर्ण हॉल.
हा किचन, संडास बाथरूम आहे, हॉल एवढं शिजून हा बाहेरचा रस्ता. ती फक्त एवढीशी छोटीशी रूम बस. तुम्हाला बाहेरसून दाखवतो. एवढी बस. मित्रांनो, मी आता खाली गेलेलो म्हणजे ते रूमचा व्हिडिओ काढायला, म्हणजे जो आम्ही जिथे जुना म्हणजे जी आमची जुनी रूम होती तिथे घेतलेलो, तुम्ही बघितला असेल. त्याच्यानंतर मी रूमवरती येत होतो, ते माझ्याकडे थंड पाणी नव्हतं. थंड पाण्याची बॉटल घ्यायला गेलेलो. तिथे मला हे जे जुने फॅप्से भेटायचे 1 रुपयाच्या, त्या मँगोच्या मला भेटल्या, त्या घेतल्या. जर तुमच्याकडे पण जर अशा भेटत असतील तर मला कमेंट करून सांगा, कारण मी आता खूप दिवसांनी खातो आहे. मला कुठेच भेटायचे नाही आमच्या गावाकडे. जर तुमच्याकडे जर भेटत असतील तर मला कमेंट करून सांगा. टेस्ट करतो. आता 2 घेतल्यात. हां, जुनी टेस्ट, पण जरा टेस्ट बदलली आहे, भारी लागतात. पुढे बघा. मित्रांनो, तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता. आता इथून रूम सोडून आपण आता रेल्वे 3:30 आता जेवणार, त्याच्यानंतर गेट काढणार. मी रत्नागिरी आता किती पोहोचते तिथे जाणार. तिथून मग ट्रेन पकडून मग गावी ला. तिथून दुसरी म्हणजे अशी बदलायची आहे. कुठे ते जाऊन. मित्रांनो, मी तिकीट काढली आहे. आता इथून ही जी गाडी लागलेली दिसते ट्रेन, ही ट्रेन, त्या ट्रेनमधून आपल्याला जायचं. ती ट्रेन लागलेली आहे, त्या ट्रेनमध्ये बसून लगेच जाऊया. 6:30 वाजता सुटणार होती. चला, कोण नाही, खाली येतो पण जाऊ. दिवा जंक्शन सोडलं. दिव्यावरून सुटली आता गाडी. इथून रत्नागिरीला थांबायचं, उतरायचं आपल्याला. आणि जागा पण भेटली आहे बसायला. सिंगल सीट आहे, विंडो सीट ती पण चांगली झाली. उन्हाळी काय मी पुढंच जायला होतं बसायला. बरोबर 6 वाजता सुटली. टाटा दिवा.
तर मित्रांनो रात्रीच्या वाजले आहेत 2 आणि मी आता स्कीमहून एक स्टेशन आहे तिथे थांबलो आहे. तिथे ट्रेन थांबली आहे. अजून रत्नागिरीत पोचायला अजून खूप टाईम आहे. रत्नागिरीत 2:30च्या दरम्यान पोचेल. त्याच्यानंतर 3 वाजता एक ट्रेन आहे. त्या ट्रेन पकडून मला कणकवलीला पोचायचं आहे. ती ट्रेन भेटते की नाही माहिती नाही. आता बघू भेटते की नाही. काय चिपळूणला 3 वडापाव खाल्लेले बस. बघू काय होतं ते. आणि कोच पण पूर्ण खाली झालं आहे. म्हणजे सगळेजण झोपलेत पण ते थोडीशी माणसं जास्त कोणच नाही आहे. बघूया काय होतं ते. किती लेट 1 तास ते लेट आहे गाडी. बघूया किती वाजता पोचते ती. चला रत्नागिरीत पोचल्यावर ते भेटतात तुम्हाला. मित्रांनो मी आता रत्नागिरीत पोचलो आहे. रात्रीचे 2 वाजून गेले आहेत. 3 वाजायला आले आहेत. आता गाडीची वाट बघतो. 3 वाजेपर्यंत येईल गाडी. ती आली की त्याच्यात बसून डायरेक्ट रत्नागिरीपर्यंत चाय घेतली आहे. चाय पितो. चला आता तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. ही दिवाळ रत्नागिरी या गाडीने आता आपण आलो. आता इथे येईल आपली गाडी. आणि हे दुकान 24 तास उघडं असतं रात्रीचं रत्नागिरीत. मी आता चाय पितोय. चला बघतो आता गाडीला किती वेळ येतो. त्या गाडीत बसून डायरेक्ट कणकवलीत भेटूया आता. आपण आता ह्या गाडीने कणकवलीला जाणार आहोत. ही आहे गाडी आताची. आतमध्ये बसताना भेटतं तुम्हाला. रत्नागिरी सोडली. रत्नागिरीवरून पण मी निघालो होता. मित्रांनो पोचलो आता कणकवलीला. कणकवलीला पोचलो. सकाळच्या वाजल्यात 5 आणि 5 वाजता पोचलो आहे आता. तर इथून घरी जाऊया आणि घरी जाऊन तुम्हाला आता भेटतो. बघा रिक्षाने जाऊया. चला फायनली बिल्डिंग खाली पोचलो आहे. आता घराकडे जातो आणि बेल वाजवतो आणि तुम्हाला पण दाखवतो कसं. आणि सकाळी वाजल्यात 7:17 वाजलेत. हे बघा तुम्हाला दिसत आहेत की नाही माहिती नाही. 7:17 वाजलेत. 7 नाही सॉरी 5 वाजून गेलेत. 5 वाजता पोचलो. तिथून आता रिक्षा करून आलो. आता वरती जातो आणि तुम्हाला
दाखवतो. Second floor. दुसरी मंजिल. Please close the door. दरवाजा खुला है. या दरवाजा बंद. Please close the door. रात्री काय पाऊस पडला काय? तर मित्रांनो, मी आता हा एंडिंग खूप दिवसांनी करतो आहे. जे आता मी हा व्हिडिओ एडिट करायला घेतलेला, त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटचा एंड केला नव्हता, त्याच्यामुळे आता काढायला घेतो. खूप दिवस झाले. आणि ह्याच्या स्टार्टिंगला जो प्रॉब्लेम होत होता, म्हणजे आवाज ब्रेक होत होता, त्याच्यासाठी सॉरी. कारण माईकवरती मी हात ठेवला, त्याच्यामुळे तुम्हाला नीट ऐकायला येत नव्हतं. त्याच्यानंतर मी माईक यूज केल्यामुळे तुम्हाला प्रॉपर ऐकायला येत होतं. स्टार्टिंगला जो प्रॉब्लेम झाला त्याच्यासाठी सॉरी. आणि ह्याच्या पुढे हा प्रॉब्लेम होणार नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओ कसा आवडला, ते कसा वाटला. तर बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.